गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। नुकतीच पार पडलेली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असो, पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक असो अथवा काही वर्षांपूर्वी पार पडलेली पंढरपूर अर्बन बँकेची अथवा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो, मनसे नेते तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते दिलीप धोत्रे यांनी अतिशय आक्रमकपणे आपली राजकीय भूमिका पार पाडल्याचं दिसून आलं होतं। खरं तर दिलीप बापू धोत्रे हे मनसेचे राज्याचे नेते म्हणून राज्यभरात ओळखले जात असले तरी राज्यातील विविध पक्षातील नेते, संघटनांचे नेते यांच्याशी त्यांचे वैयक्तिक स्नेहबंध कायम राजकारण विरहित असल्याचं दिसून आलं। नुकतंच पार पडलेली पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक असो किंवा इतर निवडणुकी त्यांनी अतिशय आक्रमक भूमिका बजावल्याचं दिसून आलं। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून विरोधकांची एकजूट बांधण्यासाठी दिलीप धोत्रे यांनी यशस्वी रणनीती वापरली, तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मागील अनेक वर्षापासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले विठ्ठल परिवाराचे नेते आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांना एकत्र आणण्याची किमया मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी करून दाखवली आणि नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा रिझल्टही समोर आला। मात्र या साऱ्या राजकीय घडामोडी घडत असताना देखील भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे व्यक्तिगत स्नेहबंध पक्षातील राजकारणापलीकडचे असल्याचं दिसून आलं आहे। 14 मे रोजी मनसे नेते दिलीप धोत्रे हे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करीत असताना त्यांच्या वाहनात भीषण अपघात झाला। या अपघातात दिलीप धोत्रे हे दैव बलवत्तर म्हणून वाचले, पण त्यांना गंभीर दुखापत झाली होती। मागील काही दिवसात राज्यातील, जिल्ह्यातील तसेच अनेक नेते मंडळी दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करताना दिसून आले। आज आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजप विकास आघाडीच्या नगरसेवकांना सोबत घेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी भेट देत प्रकृतीची विचारपूस केली आणि यातून पक्ष राजकारण बाजूला ठेवत पंढरपूरचे नेते व्यक्तिगत स्नेहबंध तितक्याच आपुलकीनं जपतात याचेच ते प्रतीक आहेत, अशी चर्चा आता होऊ लागली आहे।